नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज आपण व्हाईट सॉस पास्ता कसा बनवायचा त्याची रेसिपी बघणार आहोत. पण त्याआधी तुम्हाला सांगते, ही रेसिपी माझी नाही तर माझ्या मुलीची आहे. एक दिवस तिला पास्ता खावासा वाटला तर तिने तो ट्राय केला आणि तो अतिशय उत्कृष्ट असा झाला होता. चला तर मग जास्ती वेळ न घालता आपण व्हाईट सॉस पास्ता कसा बनवायचा त्याची रेसिपी बघूयात. तर जास्ती वेळ न घालता आता आपण रेसिपी सुरू करूया. सर्वात आधी पाणी उकळायला ठेवलं आहे, त्यामध्ये तेल घालून घेतलं आहे, किंचित मीठ घातलं आहे आणि पास्ता जो आहे तो घालून घेतला आहे. इथे मी जो व्हीट पास्ता मिळतो तो वापरलेला आहे, म्हणजे मी आणून दिला आहे. रेसिपी माझी मुलगी बनवते आहे. छान असा बॉईल करून घेतला आहे, तो छान मस्तपैकी असा शिजला आहे, तुम्ही बघू शकता. आता ह्याला आपण एका चाळणीमध्ये घालून घेणार आहोत आणि त्यानंतर त्यामध्ये थंड पाणी घालून त्या कुकिंगची प्रोसेस थांबवणार आहोत. तर चाळणीमध्ये घालून घेतल्यानंतर याच्यावर थंड पाणी घालणं हे खूप आवश्यक आहे, यामुळे कुकिंगची प्रोसेस थांबते. आता कढई घेतली, कढईमध्ये सगळ्यात आधी बटर घातलं आहे. बटर जर नसेल तर तुम्ही तेलाचा वापर किंवा तुपाचा वापर देखील करू शकता. पण तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे की मुलांचं बटर, चीज ह्या गोष्टीवर खूप जास्त प्रेम असतं. तर बटर छान असं मेल्ट करून घ्यायचं आहे. तर रेसिपी मुलीनीच केलेली आहे, मी फक्त व्हॉईस ओव्हर करते आहे. तर बटर सुरुवातीला मस्त मेल्ट करून घ्यायचं, ही प्रोसेस खूप आवश्यक आहे. जोपर्यंत मटर मेल्ट होत नाही तोपर्यंत पुढे काहीही करायचं नाही आहे आणि खूप कमी साहित्यामध्ये ही रेसिपी बनून तयार होते. आता यामध्ये आपण बारीक चिरलेला लसूण घालून घेतलेला आहे. लसूण थोडा वेळ परतायचा, त्यानंतर कांदा असा उभा चिरून घ्यायचा, तो देखील यामध्ये ॲड करायचा. त्यानंतर बारीक चिरलेली ही मिरची आहे, याचे उभे काप करून घेतलेले आहे, ती देखील यामध्ये ॲड करायची. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये भाज्या घालू शकता. तर आता हे सगळं छान असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि खूप इन्स्टंट आणि सोपी पद्धत आहे. याला असा खूप वेळ लागत नाही, खूप पटकन बनून तयार होतो. तर आता हे छान असं मस्त परतून घ्यायचं आहे, जेणेकरून याचा कच्चेपणा निघून जाईल. तर तुम्ही यामध्ये तुमच्या घरामध्ये असेल तर सिमला मिरची, त्यानंतर वाटाणा किंवा कॉर्न असतील तर ते देखील ॲड करू शकता. ह्यामुळे ही रेसिपी हेल्दी व्हायला मदत होते. पण आता हे माझ्या मुलीने केलं आणि मुलांना भाज्या खायला अजिबात नको असतं, त्यामुळे तिने कुठल्याही प्रकारच्या भाज्या यामध्ये घातलेल्या नाही आहेत. आता हे अजून थोडा वेळ परतून घ्यायचं आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये आपण याला काढून घेणार आहोत. आता हे सगळं मिश्रण आपण काढून घेतलेलं आहे आणि ह्याच कढईमध्ये थोडंसं बटर घालायचं. तुम्ही वेगळी कढई वापरू शकता, काहीच हरकत नाही आहे. पण तुम्हाला जर वाटत असेल भांडी खूप जास्त पडू नये तर तुम्ही त्याच कढईमध्ये ही प्रोसेस करू शकता. बटर घालायचं, त्यानंतर हा अर्धी वाटी मैदा आहे. मैदा एकदम घालायचा नाही आहे, जसा लागेल तसा थोडा थोडा यामध्ये ॲड करायचा आहे. आता आपण याचा व्हाईट सॉस बनवून घेत आहोत. तर मैदा एकदम आपण जसं लाडूला पीठ भाजतो तसाच खमंग असा वास येईपर्यंत भाजायचा आहे, जेणेकरून याचा कच्चेपणा पूर्णपणे निघून जाईल. मैदा कच्चा राहिला तर सॉस चिकट होतो आणि खायला अजिबात चांगला लागत नाही. त्यामुळे मैदा व्यवस्थित भाजल्या जाणं खूप जास्त आवश्यक आहे. तर तुम्ही बघू शकता, मैदा मस्त असा छान बबल्स येईपर्यंत भाजून घेतलेला आहे आणि सध्या जरी कलर असा वाटत असला तरी काहीच हरकत नाही, आपण कढई तीच वापरल्यामुळे कलर असा दिसतो आहे. आता ह्यामध्ये आपण दूध घालून घेणार आहोत. तर साधारणपणे 1 कप दूध इथे ॲड केलेलं आहे आणि त्यामध्ये आपण जे कांदा, लसूण आणि मिरची परतून घेतली होती ती यामध्ये ॲड केलेली आहे आणि हे सगळं व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे. आपला व्हाईट सॉस बनवून तयार झाला आहे. आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि दूध थोडंसं कमी वाटल्यामुळे यामध्ये परत अर्धा कप दूध आपण घालून घेतलेलं आहे. तर हे सगळं छान मिक्स करायचं आहे. आता याच्यामध्ये आपण ऑर्गॅनो आणि चिली फ्लेक्स घालून घेतो आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्यानुसार हे ॲड करून घ्यायचं आहे. तर ह्यामध्ये मी चिली फ्लेक्स देखील घालून घेतलेला आहे. आता आपण यामध्ये ऑर्गॅनो घालून घेणार आहोत. चवीपुरतं मीठ घालायचं आहे, कारण आपण शिजताना देखील मीठ घातलं होतं, त्यामुळे तो अंदाज बघून आपण यामध्ये मीठ घालून घेणार आहोत. आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला छान अशी मस्त उकळी येऊ द्यायची आहे
आणि त्यानंतरच आपण पुढची प्रोसेस बघणार आहोत. तर चवीपुरतं मीठ ह्यामध्ये घालून घेतलं आहे. परत एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत चीज. तर तुम्ही चीज क्यूब किंवा चीज स्लाईस काहीही ॲड करू शकता. तर ह्यामध्ये चीजच्या स्लाईस आहेत त्या आपण घालून घेतलेल्या आहेत. तर साधारणपणे इथे 2 चीज स्लाईसचा वापर आपण केलेला आहे. हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. चीज यामध्ये ॲड केल्यावर हा जो सॉस आहे हा खूप जास्त क्रीमी होतो आणि खायला खूप मस्त लागतो. तर आता याला उकळी यायला सुरुवात झाली आहे. अजून एक चीजची स्लाईस आपण यामध्ये ॲड केलेली आहे. तर चीजचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, सगळ्यांच्याच घरी मुलं असतात. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळी मुलं सारखीच असतात. त्यांना मॅगी, पिझ्झा, पास्ता, बर्गर हे सगळं खूप आवडतं. आता बऱ्याचदा रेड सॉस पास्ता देखील बनवला जातो आणि व्हाईट सॉस पास्ता देखील बनवला जातो. पण सगळ्यात मोठं टास्क असतो तो म्हणजे सॉस प्रॉपर बनवणं. तर आता व्हाईट सॉस आपला अतिशय प्रॉपर बनवून झालेला आहे. आता हा बॉईल केलेला जो पास्ता आहे तो आपण ह्यामध्ये ॲड करून व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. तर आता जरी तुम्हाला हा सॉस कमी वाटत असेल तरी हे व्यवस्थित मिक्स झाला की बरोबर ॲडजस्ट होऊन जातो. तर आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर दिसायला जेवढा भन्नाट दिसतो खायला देखील तेवढाच छान, अगदी मुलांच्या भाषेत सांगायचं तर अगदी यम्मी लागतो. तर हा पास्ता जवळपास बनून तयार झालेला आहे आणि याच्यावरच झाकण ठेवून 1-2 मिनिटभर याची छान अशी वाफ काढून घ्यायची. सगळं व्यवस्थित मिक्स केलं आहे म्हणजे हा खायला अजून छान लागतो. आता 2 मिनिटभर असं झाकण ठेवून आपण याची वाफ काढून घेतलेली आहे. तुम्हाला जर हवं असेल तर वरून तुम्ही अजून चीज आणि बटर यावर ॲड करू शकता. तर ते टोटली ऑप्शनल आहे. नाही ॲड केलं तरी देखील काहीच हरकत नाही. तर आता आपण याचं झाकण काढून बघणार आहोत. तर झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता अतिशय दिसायला सुंदर असा झालेला आहे. सॉस देखील पास्त्याला व्यवस्थित मिक्स झालेला आहे सॉसमध्ये पास्ता. आता हे छान असं मिक्स करायचं आणि सर्व्ह करून आपण घेणार आहोत. तर यावरून तुम्ही सर्व्ह करताना बटर, चिली फ्लेक्स, ऑर्गॅनो आणि थोडंसं चीज घेऊ शकता. तर झाल्यानंतर देखील यामध्ये थोडंसं चीज घालायचं आणि परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे 2 चीज स्लाईसचा वापर केलेला आहे. तर टोटल पास्त्यासाठी आपण 4 स्लाईस इथे वापरलेले आहेत. तर ह्यामध्ये 2 चीज स्लाईस आणि थोडंसं बटर आपण ॲड केलं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, पण त्याआधी झाकण ठेवून थोडंसं मेल्ट करून घ्यायचं आहे. तर आता याला मस्तपैकी प्लेटमध्ये सर्व्ह करून घेतलेलं आहे आणि यावरून थोडंसं ऑर्गॅनो आणि चिली फ्लेक्स स्प्रेड केलेलं आहे. दिसायला मस्त यम्मी आणि डिलिशियस पास्ता तयार आहे. मैत्रिणींनो, रेसिपी तुम्ही देखील नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबत दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.